हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत धपाटे बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ. त्याच्यासाठी मसाल्यासाठी लागणार आहे छोटासा कद्दू, हिरवी मिरची, लसण, जिरे, ओवा, हळद आणि मीठ. चला तर मग आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ. हिरवी मिरची, लसण आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला लसण ॲड केल्यानंतर जिरे ह्याच्यामध्येच घालून घ्यायचे आहेत. ओवा बारीक होतो थोडासा. हे मिक्सरला आता आपल्याला फिरून घ्यायचं आहे. इकडं आता आपल्याला हे कद्दू खिसून घ्यायचं आहे. असा हे अशा प्रकारे इथं खिसून घेतलं. त्याच्यामध्ये लगेच पाणी टाकून घ्यायचं आहे का जेणेकरून ते खिस काळं पडत नाही. नाहीतर लगेच खिस काळं पडतं आहे. मग नंतर पिठात ॲड करायचं. चला तर मग आता इथं आपण पीठ मळायला सुरुवात करूया. हे घेतलं ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं. मिक्स करून घ्यायचं. असं एकदम छान असं मिक्स करायचं. त्यानंतर आता आपण मसाले घालून घेऊ. मग असं खोबरं खिसून ठेवलेलं बघा. पाण्यात टाकल्यामुळं खिस आपलं काळं पडलं नाही. कद्दू असा छान प्रकारे टाकून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत मगाशी वाटलेलं मसाला. आमच्याकडेला धपाटे म्हणले जातात. तुमच्याकडं काय म्हणतात तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडेला धपाटे म्हणले जातात. तुम्ही कुठं काही थालीपीठ बोलतात, कुठं काय बोलतात. त्याच्यानं तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर टाकून घेऊ आता हळद पावडर आणि ज्वारीचं पीठ निम्म गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जेणेकरून तुमचे धपाटे जे आहेत ना खुसखुशीत बनतात, नरम. नाही तर गव्हाचं पीठ जर जास्त झालं ना तर धपाटे असे चपातीगत निबर होतात. नंतर गार झाल्यानंतर निबर होतात धपाटे. आता टाकून घेतो आपण मीठ. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जिरे ओवा असण्यानं खमंग खूप छान लागते. टेस्टला खूप छान लागते. आता हे सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हाताने आधी कद्दू आपला ओला असते, पाण्याचा असते, त्याच्यानं आधी कद्दूमध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे असं थोडं पाणी टाकायचं. आणि हे धपाटे खूप छान लागतात ज्वारीचं पीठ जास्त असल्यामुळं. आणि तुम्ही बाहेर खाल्ल्यात ना तसं लागतात, एकदम टेस्ट लागते. हे अशा प्रकारे पीठ झालं पाहिजे. बघा किती छान पीठ झालं आहे. असं तुटलं पाहिजे. असं लय चिकट चपात्याने नाही झालं पाहिजे. असं खुसखुस झालं पाहिजे. याच्यानंतर टाकून घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर. खूप छान लागतात. करून बघा. हो का अशा प्रकारे. अजून ह्याला पाणी लावून असं थोडंसं पातळच म्हणून लय बिघट नाही म्हणून घ्यायचं. असं घ्यायचं आहे. असं आपल्याला थापता आलं पाहिजे व्यवस्थित. लय छान, खूप छान होते. एकदा खाल्ला ना. हे बघा असं पीठ झालेलं. आता आपल्याला असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आपल्याला हाताला असं. आणि असं थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे. बघा किती छान गोळा झाला. असा आता आपल्याला त्याच्यावर मध्ये भागात टाकून असं थापून घ्यायचं आहे. इकडं मी तवा तापत ठेवलेला आहे. तर आपण इकडं धपाटा बनवून घेऊ. असं पाण्याचा हात लावत असं थापायचं आहे जेणेकरून ते हाताला तुमच्या चिकटणार नाहीत, व्यवस्थित थापलं जाईल. पातळ थापायचं आहे थोडंसं. आणि जेवढं पातळ पीठ राहील असं थापता येते पटपट, म्हणजे असं चपात्या गटपट नाही. बघा किती छान वाटतंय. बघा अशा प्रकारे थापून घेतलं. आता आपण असं बोळ पाडून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातली वाफ आपली धपाटा चांगलं शेकलं जाईल. तुम्हाला हवे तितके तुम्ही होल करू शकता. असं आपलं धपाटं चांगलं शेकलं जाते. आता हे तवा तापलेला आहे बघा. असा
आता आपण ह्याच्यावर धपाटा टाकून घेऊ. आता हे आपल्याला थोडंसं तेल पुसून घेऊ असं तव्याला. असं व्यवस्थित सगळ्या बाजूनं तेल पुसून घेऊ, जेणेकरून आपलं धपाटं तव्याला चिटकणार नाही. अशा प्रकारे आता आपण हे धपाटं टाकून घेऊ. आता प्रेस करायचं थोडंसं. अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं. बघा किती छान झालंय. अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं थोडंसं साईडनं. वरून एकदा असं तेल पुसून घेऊ थोडंसं धपाट्याला आणि कमी गॅसवर शेकायचे थोडंसं. बघा किती छान दिसतंय. आता ह्याला छानपैकी ह्याला अशा प्रकारे अजून पाणी लावून घेऊ. तवर वरचं शेकतंय तर आपण इकडे एक धपाटा दुसरं तशाच प्रकारे करून घेऊ. अशा प्रकारे उलटून घेऊ. बघा किती छान शेकले, किती मस्त दिसतंय. खूप छान लागते टेस्टला. आणि जे थोडंसं पहिल्यांदा उलटताना कमी गॅस करायच्या, नंतर फुल गॅसमध्ये शेकायचं आहे, जेणेकरून आपली धपाटी छान बनते. इकडं बघा असं हे दुसरं धपाटं केलंय. दुसऱ्या प्रकारे असे धपाटा मी दुसरं केलंय. आता आपण सगळ्या पिठाचे तसे धपाटे सगळे करून घेऊ. त्या अशा प्रकारे आपले सर्व धपाटे आपण करून घेऊ.